समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या शुभ हस्ते दहिवडी येथे चैतन्य अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गेल्या 19 वर्षांपासून पोलीस आणि सैन्य दलात हजारो तरुण घडविणाऱ्या चैतन्य करिअर अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक तयारीसाठी हे हक्काचं दालन खुले केलं आहे। या प्रसंगी श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका माननीय सौ सोनियाताई जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाला दहिवडी नगराध्यक्षा सौ वर्षा राणी सावंत, मुख्य अधिकारी संदीप घारगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय दत्तात्रय दराडे, माजी सभापती अतुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उद्घाटनानंतर बोलताना नामदार जयकुमार गोरे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असते, मात्र त्यांना योग्य सोयीसुविधांची गरज असते। खाडे सर यांनी अकॅडमीच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षणासोबतच आता अभ्यासिकेच्या स्वरूपाने बौद्धिक तयारीसाठी दिलेली ही सुविधा विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारी ठरेल। मान्यवरांची मांदियाळी। या सोहळ्यासाठी दहिवडी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये माननीय छोटू काका, चैतन्य पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार खोत, हरीश वसुंधराचे कारंडे काका, BJS अध्यक्ष भरत शेठ गांधी, दादासाहेब जगदाळे मलवडी, ब्रह्मकुमारी रूपा दिदी आणि योगिता दिदी, सुवर्णा गुंडगे, बाळासाहेब सावंत, संदीप महाडिक, विशाल घोरपडे, शिवराज शेंडे, दीपक मेहत्रे, सिकंदर शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अकॅडमीचे संचालक खाडे सर यांनी सांगितले की चैतन्य करिअर अकॅडमीने आजवर 4000 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी घडवलेत। केवळ मैदानी प्रशिक्षण पुरेसे नसून लेखी परीक्षेसाठी एकाग्रतेने अभ्यास होणे गरजेचे आहे। याच हेतूने सर्व सोयीयुक्त अशी वातानुकूलित चैतन्य अभ्यासिका आम्ही सुरू केली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी चैतन्य अकॅडमी परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मार्गदर्शक, हितचिंतकां, पालक आणि आजी माजी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। सर्व सोयी सुविधा या ठिकाणी तुम्हाला पुरवलेल्या आहेत। तुम्ही याचा फायदा निश्चितपणे घेतला पाहिजे। त्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये अभ्यास करत होतो त्यावेळेस अशी अभ्यासिका आमच्या नशिबात नव्हती। अशा सोयी सुविधा सुद्धा त्यावेळेस नव्हत्या 2011-12च्या कालावधीमध्ये। तुम्हाला दहिवडी सारख्या छोट्या शहरामध्ये अशी चांगली सुविधा मिळते, तर तुम्ही 100% लाभ घेतला पाहिजे। रोजचा कमीत कमी 10 तास अभ्यास झाला पाहिजे, कमीत कमी 10 तास। आणि जर तुम्ही इमानदारीने 10 तास डोकं लावून काम चित्ताने अभ्यास केला तर 100% तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी मला संदीपने बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल त्या सर्वांच कुटुंबाचे धन्यवाद मानतो। आणि त्याप्रमाणे चैतन्य अकॅडमीचं रोट्याचं वृक्षात रूपांतर झाले। या विद्यार्थ्यांना शुभसंदेश द्यावा मी अशी वारंवार विनंती करतो। चांगलं काम त्यांच्या हातून होत असतं। आज ही या ठिकाणी झालेल्या अभ्यासिकेमध्ये महत्त्वाचा टप्पा भविष्यासाठी ठरेल आणि खूप चांगलं नवी पिढी स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे। त्यांच्या स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी ही पिढी येते, त्याला या अभ्यासिकेचा नक्की चांगला उपयोग होईल अशा पद्धतीचा भावना आहे। खास करून सगळी या चैतन्य अकॅडमीमध्ये, करिअर अकॅडमीमध्ये आपण सगळ्यांनी इथं खाडे सरांच्या इथं अभ्यासिकेचं उद्घाटन प्रसंगी आपण सगळीजण इथं उपस्थित झालो। खरं वास्तविक ही अकॅडमी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही चालवताय आणि या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी जवळजवळ येऊन गेली आहे। त्यावेळेला सुद्धा तुम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही प्रयत्न करताय ते खूप मोलाचं असं प्रयत्न आहेत आणि त्यांचं हे मुलाचं मार्गदर्शनात आणखी एक धोरण तुम्ही या अभ्यासिकेची नवीन निर्मिती तयार केलेली आहे। तर वास्तविक बघायला गेलं तर जगामध्ये
कॉम्पिटिशन करत असताना मुलांना मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते आणि चांगल्या मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची पण गरज असते आणि त्या योजनेतनं आपण अशी ही अभ्यासिका तयार केली आहे ही खरोखर कौतुकास्पद आहे. अगदी कुणाला जरा सुद्धा डिस्टर्ब न करता कसा अभ्यास करता येईल आणि शांततेत त्या अभ्यासकाचं ज्या ठिकाणी अगदी अत्यंत सुंदर अशी व्यवस्था करून तुम्ही त्यांना अभ्यास करण्यासाठी अशी चांगली वातावरण निर्मिती तयार केली आहे. आणि खरं वास्तविक गेलं तर वातानुकूलित अशी ही अभ्यासिका खरं तर मोलाचीच ठरेल. कारण मुलांना प्रत्येक वेळेला अभ्यास करत असताना खूप मोठ्या उकाड्यामध्ये थंडीमध्ये बऱ्याच सगळ्या अडचणींमधून तुम्हाला अभ्यास करावा लागतो. खरं वास्तविक बघायला गेलं तर प्रतिनिधी अभिजित अवघडे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.